एकदा आपला प्रतिनिधी पद्मेशकडे जाणार आहे। पद्मेश, आपण पाहतोय पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवल्यानंतर क्रिकेट प्रेमींचा महासागर मध्यरात्री भारताच्या अनेक रस्त्यांवरती पाहायला मिळतोय, सेलिब्रेशन पाहायला मिळतोय। काय प्रतिक्रिया क्रिकेट प्रेमींच्या आहेत? खरं नक्की जेव्हा शेवटचा चेंडू झाल्यानंतर जवळपास अनेक भारतात संपूर्ण सगळीकडे फटाके फुटायला सुरू झाले। तू माझ्या मागे बघू शकतो, अजून देखील अनेक जे चाहते आहेत ते इथे रस्त्यावरती आल्याचं पाहायला मिळतंय। तर काय सांगाल, भारताने मोठ्या प्रमाणात पाकिस्तानवरती पुन्हा एकदा विजय मिळवला आशिया कपमध्ये? खूप असा महत्त्वपूर्ण मॅच होता। खूप अशा कठीण परिस्थितीमध्ये आपण खेळत होतो, जे आपण बघत होतो नेक्स्ट की असे दोन पडाव आपले असे गेले होते की जिंकेल की नाही याची आपल्याला असं वाटत होतं, पण ते खूप असं अप्रतिम खेळले आणि परत एकदा भारताचं नाव त्या लोकांनी रोशन केलं आणि करत राहतील। भारत माता की जय। काय सांगाल तुम्ही? मी काय नाही, आपलं इंडिया आपण जर बघितलं की चाहत्यांचा जल्लोष आता सुरू झालेला आहे। फक्त मुंबईमध्ये नाही तर संपूर्ण महाराष्ट्रभरात नाही तर देशभरात देखील आता चाहते जल्लोष करायला लागले। अनेक ठिकाणी फटाके देखील फोडू लागले। तुम्ही माझ्या मागे बघू शकता की अनेक मोठ्या प्रमाणात जल्लोष सध्या होत आहे। नक्कीच, कारण आपण पाहिलं तर जो सामना होता कुठेतरी अतिवेगामध्ये झाला होता, कारण बॅटिंग आपण जेव्हा भारताची सुरू केली त्यामध्ये कुठेतरी सुरुवातीला भारतीय फलंदाज गणगडले होते, त्यानंतर अनेक जे तिलक वर्मा असेल किंवा बाकीच्यांनी फलंदाजी देखील चांगली केली आपल्याला पाहायला मिळते। नक्कीच पद्मेश, क्रिकेट प्रेमींचा महासागर भारताच्या रस्त्यांवरती पाहायला मिळतोय। नाचून सेलिब्रेशन करतायत, वेगवेगळ्या पद्धतीनं अनोख्या पद्धतीनं सेलिब्रेशन सुरू आहे, कारण हा एशिया कपचा फायनल सामना तर होताच, मात्र यासोबत भारत पाकिस्तान तब्बल 41 वर्षानंतर एशिया कपचा हा फायनल होता आणि भारताने पाकिस्तानला धूळ चारलेली आपण पाहतोय। तिरंगा झेंडा हातामध्ये घेऊन या ठिकाणी आता क्रिकेट प्रेमी भारताच्या रस्त्यावरती ठिकठिकाणी शहरामध्ये पाहायला मिळतात। सामना खरं तर अटीतटीचा होता। 147 ही धावसंख्या थोडीशी छोटी होती आणि त्या प्रकारे जी सुरुवात झाली पाकिस्तानची भेदक गोलंदाजी नेहमीप्रमाणेच आज सुद्धा पाहायला मिळाली। हरीस रऊफ असेल, त्यासोबतच शाहीन आफ्रिदीने चांगली गोलंदाजी केली। सुरुवातीला ज्या प्रकारचा अभिषेक शर्माचा खेळ होता अगदी संपूर्ण मालिकेमध्ये, मात्र अभिषेक शर्मा आज स्वस्तात बाद झाला। त्यानंतर शुभमन गिल, सूर्यकुमार यादव सारखे महत्त्वाचे फलंदाज बाद झाले, मात्र भारताचा विजय तिलक या ठिकाणी पाहायला मिळाला। तिलक वर्मा ज्याने अतिशय चांगल्या प्रकारे खेळी खेळत एक जबाबदार पद्धतीने झुंज देत भारताला विजय मिळवून दिला आहे। सोबतच ऐनवेळी शेवटी आलेल्या फलंदाजाने सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने फलंदाजी केली। शिवम दुबेने चांगला खेळ खेळला आणि भारताने हा विजय साजरा केलेला आहे आणि त्याची दृश्य पाहतोय। लहान चिमुकले सुद्धा हातामध्ये तिरंगी झेंडा घेऊन या सुंदर अशा क्षणाचा आनंद साजरा करतायत। भारताचा विजय झालेला आहे। तर भारतीय क्रिकेट संघाने अखेर आशिया चषक जिंकलाय। मैच देखते हो? Yes. कौन सबसे फेवरेट प्लेयर है? सबसे फेवरेट प्लेयर कौन है बेटा? मजा आ रहा है? तर रणमैदानात सुद्धा भारताने विजय मिळवलेला आहे। खरं तर आपण पाहतोय की भारत पाकिस्तान या सामन्याच्या आधी खूप चर्चा झाली, आरोप झाले, एक वेगवेगळ्या प्रकारचं सेलिब्रेशन सुद्धा पाकिस्तानी फलंदाज गोलंदाजांकडून पाहायला मिळालं, त्यावरती टीका सुद्धा झाली। मात्र भारताने हे सिद्ध करून दाखवलं। अगदी शुभमन गिलची एक पोस्ट सुद्धा होती की आम्ही खेळाच्या माध्यमातून उत्तर देऊ आणि हे खेळाच्या माध्यमातून भारताने प्रत्युत्तर दिलेलं आहे। अतिशय चांगल्या पद्धतीला साजेसा खेळ करत एशिया कप आपल्या नावावरती पुन्हा एकदा भारतानं कोरलेला आहे। तिरंगे झेंडे हातामध्ये पाहायला मिळत आहेत। भारत माता की जय, वंदे मातरम अशा प्रकारच्या घोषणा, अशा प्रकारचा जयघोष सुद्धा पाहायला मिळतोय। ही दृश्य आहेत, मोबाईलची टॉर्च लावली जाते आहे, वेगवेगळ्या पद्धतीनं जमेल त्या पद्धतीनं सेलिब्रेशन सुरू आहे। आशिया चषकामध्ये भारताने हा दणदणीत असा विजय मिळवला आहे।
360 डिग्रीचा भारताचा प्लेयर सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात भारताने अखेर एशिया कपवरती नाव कोरलंय. अंतिम सामना होता, पाकिस्तानला धूळ चारण्याची संधी होती आणि त्या संधीचा पूर्णपणे फायदा घेत हा वचपा काढलेला आहे. भारताने पुन्हा एकदा विजय मिळवलेला आहे. अतिशय महत्त्वाच्या अशा या अंतिम सामन्यामध्ये फायनलमध्ये पाकिस्तानवर ऐतिहासिक असा विजय मिळवला. या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी माझा सहकारी शशांक पाटील आपल्यासोबत जोडला. शशांक, आपण पाहतोय सामन्याच्या पूर्वी आपण चर्चा सुद्धा केली होती की पुन्हा एकदा हे सेलिब्रेशन करण्याची संधी मिळणार, भारत पाकिस्तानला लोळवणार. विशेष म्हणजे शशांक, या मालिकेमध्ये भारताने एक सुद्धा सामना गमावला नाही. भारताचा पुन्हा विजय झालाय. काय सांगशील सविस्तर? अगदी बरोबर. जशी की आपली याआधी सतत चर्चा होत होती की पाकिस्तानवर भारत विजय मिळवेल, तर कुठेतरी अशी चर्चा होती की फायनल रोमहर्षक त्या प्रतिने ती झाली, हे तितकंच महत्वाचं. आपण बघू शकतो की भारताने विजय तर मिळवलाय, पण तो अटीतटीचा सामना नक्कीच म्हणू शकतो. पाकिस्तानच्या पर्स्पेक्टिव्हने जर बघितलं, त्यांनी अंतिम सामन्यात जी काही लढत दिली आहे त्यांचे, की जसे की गोलंदाजी त्यांचा कायमच अगदी पूर्वीपासूनचा महत्वाचा घटक आपण म्हणू शकतो, तो आधी दिसून आला कुठेतरी. पण एकंदरीतच एवढंच म्हणावं वाटतं की भारतानं विजय तिलक या सामन्यात लावलेला आहे आपल्या आशिया कपच्या ट्रॉफीवर. आणि तिलक वर्माची जी ही खेळी ही नक्कीच वर्षानुवर्ष लक्षात राहण्याजोगी. आणि त्याने जो अंडर प्रेशर 3 विकेट सलामीचे गेले असताना ही जी खेळी केली आहे, त्यामुळे कुठेतरी भारताला विजय मिळाला नक्की. कारण अगदी शशांक, महत्वाचा सामना होता. थोड्या वेळासाठी भीती सुद्धा वाटत होती की एक अटीतटीचा सामना होता आणि अनुभवी खेळाडू यंदा नव्हते आणि जे प्रमुख खेळाडू होते, अगदी शुभमन गिल, अभिषेक शर्मा आणि सूर्या गेल्यानंतर पुढे काय होईल, अंतिम सामना आहे, थोडीशी भीती होती. अटीतटीचा सामना होता, मात्र तिलक वर्मा आणि शिवम दुबेने जी केलेली साथीदारी होती, जी पार्टनरशिप होती, तो या सामन्यातला खरं तर सर्वात महत्वाचा आणि विजयाचा मोमेंट होता असं म्हणायला हरकत नाही. काय सांगशील त्यावर? अगदीच बरोबरच आहे. म्हणजे जसं की ह्यावेळेला 9 खेळाडू होते, कारण की अगदा सर्वात मोठे खेळाडू आपले म्हणू शकतो आपण रोहित शर्मा असेल, विराट कोहली, रवींद्र जडेजांनी नुकतीच निवृत्ती घेतली, त्यामुळे सगळ्या 9 आपल्या खेळाडूंवरही जरी जबाबदारी दिली. शुभमन गिल आणि अभिषेक शर्मा जे या पूर्ण टुर्नामेंटमध्ये अगदी फॉर्ममध्ये दिसून येत होते, ते आज कुठेतरी लवकर बाद झाले. त्यामुळे सगळं प्रेशर हे नंतरच्या युवा पिढीवर आलं होतं. पण एकंदरीत बघायला गेलं तर भारताचा प्लस पॉईंट हाच आहे की आपली फलंदाजी आता खूप अगदी 8व्या-9व्या नंबरपर्यंत अक्षर पटेल, कुठेतरी कुलदीप यादव हाही फलंदाजी करतो, आपण याआधी बघितलेले. त्यामुळे तिथपर आपली फलंदाजी होती. पण अजून एक महत्वाचा मुद्दा, सध्याच्या संघात असणारा सर्वात अनुभवी खेळाडू हार्दिक पांड्या, ज्याने या टुर्नामेंटमध्ये कुठेतरी चांगली खेळी केली दिसून आली, तो फायनलच्या आधी इंजर्ड होणे भारतासाठी मोठा धक्का होता. त्या जागी रिंकू सिंगला संधी देण्यात आली, पण रिंकू सिंग किंवा अक्षर पटेल खालच्या फळीपर्यंत ही जबाबदारी गेलीच नाही. तिलक वर्मा आणि शिवम दुबे यांनी हा सामना एकाची. नक्कीच शशांक, विजयाचा मोमेंट आहे, विजयाचा आनंद साजरा देशभरात होतोय. खूप खूप धन्यवाद शशांक या सविस्तर अशा माहितीबद्दल. तर आपल्यासोबत आपले प्रतिनिधी पद्मेश सुद्धा जोडलेत. पद्मेश, आपण ताजे अपडेट आमच्यापर्यंत पोहोचवलात, खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी. तर फायनलमध्ये पाकिस्तानवर ऐतिहासिक असा विजय मिळवलाय. सुंदर असा हा क्षण आहे. भारताने पुन्हा एकदा इतिहास घडवलाय. इससे पता चलता है बाप बाप होता है और बेटा बेटा होता है. भारत माता की जय. मैं तो चाहता हूँ भारत माता पहले टॉस में जीत गया था, ये जानबूझ के खेल रहे थे. हमसे जो अकड़ाएगा वो मिट्टी में मिल जाएगा, अकड़ में सुखड़ जाएगा, हिंदुस्तान में सुधर जाएगा. जय हिंद, जय महाराष्ट्र. बहुत अच्छा था, मस्ट विन मैच था, डू और डाई, मतलब करना ही था. इंडिया तो हार ही नहीं सकती बिल्कुल भी, और बहुत ही क्रिटिकल मैच था, बट हम लोग जीत गए. दैट्स बहुत ज़्यादा इंपॉर्टेंट था और इंडिया को जीतना ही था. पाकिस्तान से तो हार ही नहीं सकते, कोई ऑप्शन ही नहीं था उनके पास. एकदम लास्ट मोमेंट में हुआ है, आप खुद जानते हैं. हम लोग वेट कर रहे थे बैठ के यहाँ पे, मोबाइल छूटा नहीं जा रहा हाथ से हमारे, and still India pulled it out. It's amazing what they have done and they never ever give up. Our team, मैं बहुत खुश हूँ कि हमारी टीम can do this. आज खेल के मैदान में हिंदुस्तान ने पाकिस्तान को जिस तरह से पटकनी दी है वो काबिले तारीफ है. हम लोगों ने भारत ने पूरे हर क्षेत्र में पटकनी दी है उनको, चाहे ऑपरेशन सिंदूर हो, चाहे सर्जिकल स्ट्राइक हो या कोई भी चीज हो, कभी भी वो हमसे आगे नहीं रह पाया, न रह पाएगा. ये मैच में भी हम लोगों ने उसको इतनी बुरी तरह से पटकनी दी, तीनों मैच जीते हैं लगातार. आज फाइनल में भी इनको टक्कर देकर हरा दिया है. हमारे लोकल बॉय कुलदीप यादव बहुत अच्छा प्रदर्शन किया, 4 विकेट लिए उन्होंने. और सबसे बड़ी बात ये तिलक वर्मा जी की जो पारी थी, अर्धशतक पारी, वो वाकई काबिल तारीफ थी. इतने प्रेशर में खेलने के बाद आज उन्होंने विजय दिलाया है, पाकिस्तान को करारा जवाब दिया है, पहलगाम का बदला लिया है. हिंदुस्तान जिंदाबाद, हिंदुस्तान जिंदाबाद. ये हिंदुस्तान हरदम सूर्य की तरह चमकता रहा है और हमारे टीम के कैप्टन सूर्य कुमार यादव हैं, उनके नेतृत्व हम लोगों ने जीती है, आगे भी जीतेंगे. हमने हिंदुस्तान ने
जिंदाबाद थे और जिंदाबाद रहेंगे। हम हर बार पाकिस्तान को ऐसे पटक के मारेंगे। हिंदुस्तान जिंदाबाद। तर फायनलमध्ये पाकिस्तानवर ऐतिहासिक असा विजय मिळवलेला आहे। कुलदीप यादवने सुंदर अशी गोलंदाजी केली, 4 विकेट्स घेतले। तिलक वर्मा खरं तर ऑपरेशन तिलक म्हणायला हरकत नाही, अतिशय चांगल्या पद्धतीनं तिलक वर्माच्या या खेळीने भारताने हा आशिया चषक उंचावलेला आहे। सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वामध्ये भारताने पाकिस्तानवरती हा पराभव केलाय। दणदणीत असा पाकिस्तानचा पुन्हा एकदा पराभव करत एक परंपरा जी आहे, जी वर्षानुवर्षांपासून सुरू आहे, भारत नेहमी पाकिस्तानवरती सरस ठरतो आणि या खेळाच्या माध्यमातून पुन्हा एकदा भारताने हे दाखवून दिलेलं आहे। भारताने पुन्हा एकदा पाकिस्तानला धूळ चाललेली आहे। भारतीय क्रिकेट खेळाडूंची शानदार कामगिरी आणि या सर्व संपूर्ण देशामध्ये हिंदुस्थानात एका प्रकारे आनंद पाहायला मिळतोय। रणमैदानात सुद्धा भारताकडून पाकिस्तानचा धुव्वा उडवण्यात आला आणि त्यानंतर हे विजयाचं सेलिब्रेशन आपण पाहतोय। भारताच्या प्रत्येक शहरातल्या अनेक रस्त्यावरती सध्या भारतीय प्रेमी सध्या पाहायला मिळत आहेत, सेलिब्रेशन करतायत, तिरंगा झेंडा हातामध्ये आहे, घोषणा दिल्या जात आहेत, भारत माता की जय, वंदे मातरम अशा प्रकारच्या घोषणा देत आता भारतीय क्रिकेट फॅन्स हे विजयाचं सेलिब्रेशन करतायत। कारण हा एशिया कपचा फायनल तर होताच, मात्र केवळ एशिया कपचा फायनल नसून हा सामना म्हणजे भारत विरुद्ध पाकिस्तान आणि विशेषतः तब्बल 41 वर्षांनंतर भारत विरुद्ध पाकिस्तान एशिया कपमध्ये फायनलमध्ये लढले होते आणि खरं तर या सामन्यामध्ये भारताने पाकिस्तानला पुन्हा एकदा लोळवलेला आहे। अतिशय चांगली खेळी करत तिलक वर्मा आणि शिवम दुबे याच्या चांगल्या साथीदारीसह भारताने हा सामना जिंकला। तिलक वर्माने नाबाद शानदार 69 धावा केल्या आणि 69 धावांच्या बळावर भारताने हा विजय मिळवलेला आहे। सुरुवातीला खरं तर पाकिस्तानची सुरुवात अतिशय चांगली झाली होती, मोठा स्कोर होईल असं अपेक्षित होतं, 170-180 किंवा त्याहूनही जास्त स्कोर होईल असं अपेक्षित होतं, मात्र तरी सुद्धा ऐनवेळी फिरकीपट्टूची जादू पुन्हा चालली। कुलदीप यादवने उत्कृष्ट अशी गोलंदाजी केली, पाकिस्तानला केवळ 147 धावांमध्ये रोखण्यात यश आलं आणि अखेर तिलक वर्माच्या या चांगल्या खेळीने भारताने आपला हा विजय मिळवला।